चला, बिझार बिल्समध्ये तुमची किंमत यादी कशी तयार करायची ते पाहूया. हे अगदी सोपं आहे. म्हणजे तुम्ही तुमचा उत्पादन कॅटलॉग तयार करत आहात का? ठीक आहे, तर लगेच सुरुवात करूया आणि हे पूर्ण करूया. सर्वात आधी प्राइस लिस्ट स्क्रीनवरून नवीन आयटम जोडण्यासाठी फक्त त्या प्लस चिन्हावर टॅप करा. त्यामुळे ॲड आयटम फॉर्म उघडेल. इथेच तुम्हाला सर्व उत्पादनाची माहिती भरायची आहे. चला, नवीन उत्पादन जोडताना लागणाऱ्या मुख्य फील्ड्स पटकन पाहून घेऊया. आयटमचं नाव टाईप करू शकता किंवा आणखी सोपं म्हणजे कॅमेरा वापरू शकता. एक शॉर्टहँड कोड जोहा. उदाहरणार्थ पॅरासिटामॉलसाठी PCM असा कोड ठेवा. यामुळे शोधणं खूपच जलद होतं. पुढचं पाऊल म्हणजे आयटमची युनिट आणि किंमत सेट करा. तुम्हाला हवं असल्यास वर्णनही टाकू शकता. बारकोड जोडणं अगदी सोपं आहे. फक्त त्या आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्या फोनच्या कॅमेराने स्कॅन करा. GST तुमच्या प्रोफाईलमधून आपोआप घेतली जाते, पण तुम्ही विशिष्ट आयटमसाठी ती बदलू शकता. आता तुम्ही वस्तू जोडल्यावर पुढे काय होतं? इथेच तर मजा सुरू होते. तुमची यादी सर्व डिव्हाइसेसवर सिंक होते आणि स्थानिकपणे सेव्ह होते, त्यामुळे नेहमीच ऑफलाईन काम करते. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इंटरनेट गेलं तरी तुमचं बिलिंग कधीच थांबत नाही. आणि अगदी असंच तुमचा नवीन आयटम सेव्ह, सिंक आणि बिलिंगसाठी पूर्णपणे तयार होतो. आणि बस एवढंच, तुमची प्राइस लिस्ट पूर्णपणे तयार आहे. कधीही कुठंही वापरायला.